आमच्या कोर्सेसमध्ये ना अनेक उद्योजक पार्टिसिपंट्स आम्हाला विचारत असतात की सर आमच्या प्रॉडक्टचा सेल मनासारखा होत नाहीये, म्हणजे आम्ही जितका टर्नओव्हर ठरवतो तेवढा आम्हाला करता येत नाहीये. तर त्यावेळेला आम्ही त्यांना पहिला प्रश्न विचारतो की तुमचं प्रॉडक्ट कॉम्पॅटिबल आणि स्केलेबल आहे, म्हणजे तुमचं प्रॉडक्ट जे आहे त्याची मागणी बाजारात आहे का, लोकांची गरज भागवण्याची क्षमता त्यामध्ये आहे का, लोकांना ते हवंय का, मुळात की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टच्या प्रेमात आहे म्हणून ते विकताय. तर जर ते प्रॉडक्ट कॉम्पॅटिबल नसेल किंवा ते पुढे वाढवता येण्याजोगं नसेल, स्केलेबल नसेल, तर प्रॉडक्ट बदलणं गरजेचं आहे. आणि जर त्यांना वाटतं की नाही खरंच माझं प्रॉडक्ट कॉम्पॅटिबल आहे, स्केलेबल आहे, त्याची लोकांना गरज आहे, तर ज्या मार्केटमध्ये तुम्ही विकताय ते मार्केट पुरेसं आहे का, आणि जर ते पुरेसं नसेल तर त्याच्या बियॉन्ड तुम्हाला दुनिया हे लिमिट आहे, दुनिया ही मर्यादा आहे. तुम्ही जगभरामध्ये तुमचं प्रॉडक्ट विकू शकता, पण ते मला माहिती आहे माझ्या एकट्याच्या बळावर होणार नाही. तर माझ्यासारख्या 10, 15, 20, 100 उद्योजकांना एकत्र करून मी त्या प्रॉडक्टची गरज, त्या मार्केटची गरज भागवू शकत असेल, तर माझ्या त्या एका लोकल एरियाच्या बाहेर, रडार स्क्रीनच्या बाहेर मला महाराष्ट्रभर पोहोचता आलं पाहिजे, भारतभर पोहोचता आलं पाहिजे. तो प्रयत्न मी केला पाहिजे. म्हणजे आयदर तुमचं प्रॉडक्ट कॉम्पॅटिबल किंवा स्केलेबल नाहीये तर प्रॉडक्ट बदला, आणि जर तुमचं मार्केट त्या प्रॉडक्टसाठी पुरेसं नाहीये तर मार्केट बदला, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.